दशावतार चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्री एक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले. ह्याचा एक पहिला भाग मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा भाग रिलीज झाला होता, जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक उत्तम चित्रपट होता. आणि आता त्याचा सेकंड भाग पुन्हा शिवाजीराजे भोसले हा येतोय. त्याचा टीजर आलेला आहे. चला तर मग पाहूया की टीजर कसं आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो. तर जसं मी म्हटलं की टीजर पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा टीजर सुपर्ब झालेला आहे, सुपर्ब एडिट झालेला आहे. म्हणजे त्याचे व्हिज्युअल्स असतील, त्याची सिनेमॅटोग्राफी असेल, त्याचे ऍक्शन सीन्स असतील, सुपर्ब झालेलं आहे. त्याच्यानंतर जी कॉन्सेप्ट आहे, ज्या पहिल्या भागाची जी कॉन्सेप्ट होती ती मराठी माणसावर कसं दडपण आहे जगण्यासाठी, मग छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कसं बाहेर काढतात आणि जगायला शिकवतात, मराठी माणूस कसा मग हळूहळू पुढे प्रगती करायला लागतो, त्याला कसा कॉन्फिडन्स जनरेट होतो, हे सगळं पहिल्या भागामध्ये होतं. मी शिवाजीराजे भोसले बोलतो या भागात होतं. आणि सेकंड भागमध्ये कॉन्सेप्ट थोडी वेगळी आहे. आत्ताची कॉन्सेप्ट आहे, आत्ताच्या काळात लागणारी कॉन्सेप्ट आहे. ती म्हणजे की मोठ्या मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीमध्ये मराठी लोकांना नाकारलं जातं राहण्यासाठी. मग जे गुजराती लोकांचे असेल, जैन लोकांमध्ये, कारण मराठी लोकांना खालचा दर्जा दिला जातो त्यांच्या सोसायटीमध्ये, तर त्यांनी राहायचं नाही वगैरे असं म्हटलं जातं. तर मग हा विषय आला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना हा विषय करतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काय करतात हे सगळं ह्या चित्रपटामध्ये असणार असं वाटतंय. हा एक प्लॉट आहे, अजूनही काही प्लॉट असणार आहे. तर हा प्लॉट तर मला खूप आवडला, ही कॉन्सेप्ट खूप आवडली. त्यानंतर जे ऍक्टरनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे, सिद्धार्थ बोडके यांनी ती भूमिका केली आहे, त्यांची भूमिका मला खूप आवडली. म्हणजे टीजरमध्ये जे कन्व्हिक्शन दिसते, म्हणजे ऍक्शन सीन्स असतील किंवा डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा त्यांचे हावभाव असतील, जी चीड दाखवली तर ते परफेक्ट केलेलं आहे सिद्धार्थ बोडके यांनी आणि खूप छान वाटतात. एक रांगडा गाडी वाटतोय आणि ऍक्शन सीन्स सुद्धा त्यांना शोभून दिसतात. ऍक्शन सीन्स खूपच छान झाले, बारकाईने त्याच्यावर काम केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आता येऊयात की ह्या चित्रपटाचं जे लिखाण केलेलं असणार किंवा डायरेक्ट केलेलं असणार आहे ते महेश मांजरेकर सरांनी असणार आहे. आणि खरंच त्यांच्या लिखाणामध्ये ती ताकद आहे. आपण पहिल्या भागामध्ये पाहिली, तर ह्याही भागामध्ये ती ताकद म्हणजे त्यांचं लिखाण असेल, त्यांचं डिरेक्शन असेल, ती दिसणार आहे असं मला वाटतं कुठेतरी. आणि हा चित्रपट टीजर वरनच वाटतं की ब्लॉकबस्टर होणार आहे आणि दशावतार नंतर पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्री ब्लॉकबस्टर डिलिव्हर करणार असं वाटतंय. आणि असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रेम आहे ते कुठेतरी या चित्रपटामध्ये दिसते, नुसतंच त्यांचं नावाचा वापर केलेला नाहीये. तर कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ती कॉन्सेप्ट खूप छान विषयाला हात घातलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर प्रॉपर टीजर एडिट झालेला आहे, प्रॉपर टीजर आपल्यापर्यंत पोहोचते जी कॉन्सेप्ट दाखवायची आहे. तर आता फक्त एवढीच अपेक्षा की चित्रपट सुद्धा तितका स्ट्रॉंग असावा. तर हे होतं माझं पुन्हा शिवाजीराजे भोसले ह्या चित्रपटाचं टीजरचं रिव्ह्यू. तुम्हाला हा टीजर कसा वाटला ते सांगा. इथे थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.